तुळजाई माझ्या स्वप्नातून तू मला दृष्टांत दिला की तू जागी होणार आहेस. खरंच तसं होणार असेल तर तू लवकर तुझ्या योग निद्रेतून जागी हो आणि तुझ्या लेकरांना दुःखातून दूर कर. हे अंबाबाई, रेणुका माय आणि सप्तशृंगी माते, तुम्ही सुद्धा तुळजाईला साथ करा. हा प्रसाद गोड मानून घ्या. गगनी कडकडवीच होऊनी कल्लोळ तुझे गगनी ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी. ह्रीं क्लीं अस्य अनावृष्टे मूलकारणं किं? ह्रीं क्लीं अस्य अनावृष्टे मूलकारणं किं? सर्व प्रांतात आलेला हा दुष्काळ कशामुळे आलाय, त्याचा कारक कोण आहे याचा शोध घेत आहेत दिती माता. हे षडयंत्र देवानी असुरांच्या विरोधात रचलंय का एखादा असुर आमच्या विरोधात उभा ठाकलाय हे ज्ञात करून घ्यायचंय दिती मातांना. ह्रीं क्लीं अस्य अनावृष्टे मूलकारणं किं? आता या धुरातून आकृती तयार होईल आणि हा दुष्काळ नेमका कुणामुळे ओढवलाय याचे संकेत आपल्याला मिळतील. दिती माता, हे काय घडलं नेमका? ज्या कोणी हे केलंय त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही एवढाच याचा अर्थ आहे महिषा. दैत्यमाता, हे सातत्यानं असं अशुभ का घडतंय? हे नेमके कसले संकेत आहेत? एखाद्या देवतेचं हे कृत्य असेल तर त्याचं अस्तित्व आम्ही त्रैलोक्यातून पुसून टाकू. आम्हाला वाटत नाही की हे एखाद्या देवतेचं कार्य असेल म्हणून. आता देव लपून हल्ला करणार नाही आणि हेर तर अशी वार्ता घेऊन आलेत की हा दुष्काळ फक्त असुर राज्यात नाही तर संपूर्ण विश्वात आहे. देव त्यांच्या आवडत्या मनुष्यांना एवढी मोठी शिक्षा नक्कीच देणार नाही. मग या घटनांमागे कोण असेल दिती माता? आपल्याला हवे ते दाखवू शकत असणारा आपला मायावी दर्पण ज्याने निष्प्रभ केला, कदाचित या सगळ्या घटनांच्या पाठीमागचा तोच सूत्रधार असू शकतो. कुणीतरी सावलीत राहून आपल्यावरती हल्ला करतोय. शक्य आहे, कारण काही अनाकलनीय गोष्टी गेल्या काही काळापासून घडत आहेत. तसं असेल तर या मागच्या सूत्रधाराचा शोध घ्यायला हवा आणि त्याला शोधून असं कठोर शासन मी करेन की पुन्हा असुर नरेशाच्या मार्गात विघ्न आणण्याचा दुस्साहस तो करू शकणार नाही. चला, प्रसादाचा प्रश्न तर मिटला. असाच गावातला दुष्काळ बी मिटावा. जगदंबानं जो 9 दिवसाचा देवीचा जागर ठेवलाय त्यानं तो बी प्रश्न मिटला असं वाटतंय बघा. मिटाय पाहिजे हे खरं आहे. गावातली अन्नधान्याची परिस्थिती भीषण होत चालली. हे समजा असंच खराब होत राहिलं तर गावात खायला कुणाला अन्नच उरणार नाही. काय करायचं अशी वेळी? जनक बाबा, माझ्या परीनं जेवढं होतंय तेवढं समजा करतोय बघा. हो, माझ्या कोठारातलं धान्य समजांना वाटतोय बघा. हो, पर काय करावं, धान्य खराब व्हायचा योग लई जास्त आहे. धनाजीराव, तुम्ही सतीदेवींच्या आयुष्यात जे घडलं होतं ती कथा ऐकली का हो? कुठली हो? महादेवांना प्राप्त करण्यासाठी देवी आईनं सतीच्या रूपात संपूर्णपणे उपास केला होता.
एक पान बी खाल्लं नव्हतं. काय सांगता? देवी आईच्या भक्तांवर तशीच उपासमारीची वेळ आली. कुठल्या तरी आसुरी शक्तीमुळे तशीच उपासमार घडणार की काय असं वाटायला लागलंय मला. जनक बाबा, माझ्या डोक्यात एक कल्पना आली बघा. या कठीण काळात जर या लोकांची मनस्थिती चांगली ठेवायची असेल आणि त्यांना आंतरिक बळ जर द्यायचं असेल तर माझ्या वाड्यात देवीचा पाठ सुरू करायचा का? हो, चांगली कल्पना आहे. मागच्या वेळेला तुम्ही गणपती जन्माची कथा सांगितली होती. या वेळेला तुम्ही देवीची कथा सांगा. लोकांचा उत्साह बी वाढेल आणि त्यांना बळ बी मिळेल. म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर. अहो, न जमाय काय झालं धनाजीराव? देवी आईचं काम आहे, गावाचं काम आहे. आपण उद्याच सुरू करू. कोणती कथा सांगावं बरं? प्रणाम पिताश्री. एक आनंदाची वार्ता आहे. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो आला आहे. तुळजाई योग निद्रेतून जागृत होत आहेत. पृथ्वीवर जो दुष्काळ आला आहे त्याबद्दल तुम्ही मौन राखला आहे. आता देवी स्वतः जागृत होऊन या मायावी दुष्काळाचे उत्तर देतील. तुम्ही पुन्हा मौन धरून बसला आहात पिताश्री. देव, असुर, मानव सगळ्यांमध्येच तुमचे भक्त आहेत. ह्या दुष्काळाचे काय रहस्य आहे हे तुम्हाला नक्की माहीत असणार. आदिशक्ती मातेनेही उत्तर द्यायचे टाळले आणि आता पिताश्रींनीही. हा मायावी दुष्काळ नक्की कुठून आलाय? तुळजाई जागृत झाली की नक्कीच ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. पण तुळजाई नेमकी जागृत होणार कधी? तुळजाईने आखलेली ही योजना आता अधिकच क्लिष्ट होत चालली आहे. आई, आता तूच जागृत हो आणि ह्यातून काहीतरी मार्ग दाखव. आमच्या घरी आज जेवायला उशीर होणार आहे. आमच्याकडे पण आज घरात भाजीच नाहीये. बाबा कुठून तरी रानातनं घेऊन आले. आमच्याकडे धान्यच नव्हतं. आईने कुठून तरी आणलं. मला तर खूप भूक लागलीये. मला पण. थांबा, मी करते काहीतरी. हा देवीचा प्रसाद आहे. खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं जगदंबा, सगळं धान्य, भाज्या, फळं खराब होत आहे. मग हा सकाळचा प्रसाद कसा टिकून राहील? चांगला राहिले तो. बघ तरी खाऊन. अगं पण एवढ्याशा लयाने कुणाचं पोट भरणार? प्रसादात मोठी शक्ती असते. खाऊन तर बघा. एकदम पोट भरल्यासारखं वाटतंय ग. माझं पण पोट भरलं. माझं पण. जगदंबाने दिलेल्या प्रसादामुळे भूक भागली. आता त्या घटानं लवकर उत्तर देऊ दे आणि हा दुष्काळ निघून जाऊ दे. घट नाही बोलणार ग. त्या बिया पेरलेत ना, त्या बोलायला लागतील बघ. नाही ग, घट आणि बिया कुणीही बोलणार नाही. ही कुठली मायावी जादू नाही, निसर्गाची जादू आहे. म्हणजे या घटात काय काय माहितीये का? घटात जी माती आहे त्यात आपण बिया टाकलेत.
ही सगळी माती आपल्या गावाच्या शेतातली आहे. वर पाण्यानं भरलेला घट आहे. वातावरण आणि उष्णता राहावी म्हणून सतत ते होणारा दीप आहे. शेतातलं पीक कसं येतं सांगा बरं. आपण आधी मातीत बिया पेरतो, मग त्याला पाणी देतो आणि मग सूर्याचं ऊन मिळालं की मग त्यातून अंकुर फुटतं. हा तसंच आहे. आपणही वरून पाणी दिलंय, उष्णतेसाठी दिवा ठेवलाय. आता ज्या बियांचं चांगलं पोषण होईल, या कठीण परिस्थितीत सुद्धा ज्या बीजाचे अंकुर येतील तेच बीज आपण आपल्या शेतात लावायचं. म्हणजे आपलं छोटंसं शेतच की हे. हो बरोबर. ज्या बियामधून अंकुर फुटतील तेच बीज या वर्षी शेतातून येणार. यावेळी आपण सगळ्या गावासाठी म्हणून मंदिरात घट बसवला, पण पुढच्या वर्षीपासून हा घट घराघरात स्थापन होईल. प्रत्येक शेतकरी याच्या मदतीने पिकाचा हंगाम ठरवेल आणि देवीचा आशीर्वाद तर आहेच आपल्या पाठीशी. मग छान पैकी काय रे बाळांनो, काय चाललंय तुमचं? जगदंबेने सांगितलेली घटाची गोष्ट ऐकतोय. म्हणजे काही नाही बाबा, असंच. काहीतरी वेगळंच चाललेलं असतं हा तुमचं. सरक. देवी आईची कथा सांगायची म्हणजे परत समधी तयारी करायला लागणार आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी, देवी आईचे श्लोक, कौन समजा आठवण ठेवाय पाहिजे. तुला पण काय आठवलं तर सांग. उगा येळेवर पंचायत नको. गंगाई, अगं तुझ्याशी बोलतोय मी, तू बोलत का नाहीस? मला तर काळजी वाटायला लागली ह्या समध्याची. घरात जे काय होतं ते बी खराब व्हायला लागलं. असं किती दिवस निभावणार आहोत आपण? आणि गावात समध्याची हीच परिस्थिती आहे. म्हणून तर आपण देवी आईचा जागर करतोय ना. समद ठीक होईल. जगदंबानं मंदिरात घट बी बसवलाय. ती याच्यावरचं उत्तर नक्की शोधून काढेल बघ तू. तुम्हाला खरंच वाटतं का की जगदंबा या समध्या दुष्काळावर उपाय काढेल म्हणून? गावातली लोक तरी त्या एवढ्याशा लेकराकडून एवढी अपेक्षा का ठेवतात कुणाच ठाऊक. मला तर लई काळजी वाटायला लागली. तिनं एकदा गावाला लई मोठ्या संकटातून वाचवलंय ना, म्हणून. अहो म्हणून तिलाच किती वेळा असं पुढं करायचं आपण? पण आपण तरी काय करणार दुसरं सांग बरं. मी म्हणत होते का आपण 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला जाऊया, पण नाही ऐकलं माझं. अगं ते शक्य नाही म्हणून तर देवींच्या मूर्ती आणल्यात ना. त्याचं काय करू मी? शक्तिपीठाच्या दर्शनानं एक वेगळी शक्ती मिळते, चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते. तिथं साक्षात देवीचा वास असतोय. तिथं गेल्यावर जे पुण्य मिळेल, जी शक्ती मिळेल ती या मुखवट्यानं मिळणार हवे. शक्तिपीठाचं महत्व आहेच, पण देव समधीकडे सारखाच असतोय की. त्या देवी हिथं बी आहेतच की. बरं ठीक आहे, असंच असल तर देवीनं मला दर्शन द्यावं. आणि जोपर्यंत देवी मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी उपवास करणार. मला बाकी काय नाही माहित. देवीच्या भेटीसाठी मी 9 दिवस 9 रात्र उपवास करणार आहे. या दिवसात मी काहीही खाणार नाही, 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 काहीही खाणार नाही. जगदंबा, काय ग एकटीच काय बसली? तू समजा मित्रांबरोबर होती ना? बाबा, त्या समजा मित्रांची काळजी वाटते हो. ते सांगत होते की घरात काही खायला नाहीये. बाबा, त्यांच्या शेतात काही पिकत बी नाही. मी या समद्यांना देवी आईचा प्रसाद दिला, पण रोज त्यांचं कसं होणार? कठीण समस्या आहे खरी. मोठी माणसं कशी बशी तग धरू शकतात, पण लहान लेकरांना खाल्ल्या वाचून कसं राहता येईल? समजेच दुखी आहेत बाबा. समध्या गावावरच अवकाळा आली जण. मला तर आणखी एका गोष्टीची चिंता वाटते. कसली? हेच गावानं तुझ्यावर ही कामगिरी सोपवाय नव्हती पाहिजे. तुला बी वाटतं का ग असं? मला वाटतं निदान मी तेव्हा तरी अडवाय पाहिजे होतं त्यांना. बाबा,
अहो हे गाव माझंच आहे ना. मला काही मदत करता येत असेल आणि ती केली तर काय झालं? तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. पण तुझ्या आईला काळजी वाटते ना ग. तिला तर वाटत होतं आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला जावं. तिथं जाऊन आशीर्वाद घेतला तर गावावरचं हे संकट टळेल असा विश्वास आहे तिचा. पण आता ते बी शक्य नाही. कठीण समस्या आहे खरी. बाबा, मला दोन्ही संकटावरचा उपाय सापडलाय. बर, माझ्यासारखं बोललं की तुला उपाय सापडतोय. काय उपाय? सकाळी समधी बाहेरची कामं करण्यातच वेळ गेला. भाकरी थापायच्या हाय, डाळ शिजवायची आहे, भात करायचा हाय. अरे देवा, हे भाकरीचं पीठ बी खराब झालं. सकाळी बघितलं तेव्हापर्यंत समजा ठीक होतं. असं एवढ्या लवकर समजा खराब कसं व्हायला लागलंय? काय झालं आई? अगं धान्य खराब झालंय. आता जेवण कसं बनवू? पुन्हा कशाला जेवण बनवायचंय तुला? पुन्हा म्हणजे? अगं मी बनवून ठेवले की समज. हे बघ. अगं जगदंबा, ह्या भाकऱ्या, डाळ, भात एवढं समजा तू कधी बनवलंस? तू बाहेर काम करत होतीस ना तेव्हा. तू उपवास धरलायस ना, बाबांनी सांगितलं मला, म्हणून मी घरातली समधी कामं करायची ठरवली. हो ग माझं शान लेकरू ग. ते किती काळजी करतं समजायची. पण तू त्रास करून घ्यायची काही बी गरज नाही. मी आहे ना, मी समद करेन. आणि उपास केला म्हणून काय झालं? काय लगेच शक्ती कमी नाही झाली अंगातली. चल, बाकी कामं बी आहेत ती उरकते. जगदंबा ऐक, समधी तयारी झालीये. आता तुम्ही समध्यांनी संध्याकाळी काय हो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय नाही. कुठं काय चाललंय? बघा, पुन्हा काहीतरी खुसूर पुसूर करायला लागलात. काय चाललंय तुमचं? काही नाही, बाप लेकीच्या गोष्टी चालल्यात. नाही नाही, तुम्ही दोघं नक्की काहीतरी लपवताय माझ्यापासनं. जगदंबा, तू सांग, काय लपवताय? आई, वेगळं काय नाही ग. तुला कळेल संध्याकाळी. काय आहे संध्याकाळी? देवीची आरती, देवी आईची आरती आहे ना, त्याची तयारी चालू आहे. हा, हे जाऊ दे, तुम्ही दोघं बी काही धड सांगत नाही आहात. जगदंबा, हा अन्नधान्याचा दुष्काळ घालवण्याचा मार्ग काढायचं काम त्या गावानं तुझ्यावर सोपवलंय ते खरं. पण तुला खरं सांगू का, मला तर लई काळजी वाटते. हा दुष्काळ जो कोणी घालवायचा तो घालवेलच, पण आता आपल्याजवळ जे आहे ते जरी राखता आलं तरी लई आहे. देवी आई, यातनं काहीतरी मार्ग दाखव. चल, मी पाणी आणते. हा, एक मार्ग आहे.
अगं कालपासनं नुसता धुमाकूळ घातलाय बा माझ्या यमुनेनं घरात. तर काय, इकडं खुडबुड आणि तिकडं लुडबुड. काय चाललंय ह्यांचं बघा की, समद्या घरभर पसारा करून ठेवलाय बघ. काय हो ताराबाई, काय बोलताय? काय केलं तुमच्या यमुनेनं? अगं सगळ्या पोरांचा उत्साह लईच वाढलाय बघ, हे सांगत होतं. अगं नुसता पोरांचाच नाही, समद्या गावात उत्साहाचं वातावरण आहे बघ. अगं एवढा दुष्काळ पडलाय, धान्य खराब होत आहेत, घरात खायच्या बी अडचणी आहेत, तरी बी कोणाच्या चेहऱ्यावर दुःख नाही बघ. समदे आनंदी आहेत. नाहीतर अशी परिस्थिती आली की कोणाच्या चेहऱ्यावर उत्साहच वाटत नाही, समधी काळजीतच असतात. आणि आता जो काय आनंद आहे तो आपल्या जगदंबामुळेच आहे बघ. पण मला एक कळना, हा असला कसला दुष्काळ आहे? समधीकडं हिरवळ हाय, नदीला पाणी हाय, पण नुसतं अन्नधान्यच खराब व्हायला लागलंय. असं काय होत असेल बरं? मला बी काय समजणं झालंय बघ. पण गंगाई यात जगदंबेनंच मार्ग काढलाय बघ. अगं गावात देवीचं जागर सुरू केला हाय, घट बसवल्यात, आरती सुरू केली हाय. समद्या गावाचं वातावरण बदलून गेलंय बघ. वय वय, पोरं तर खुशीतच असतात. आणि कमी खायला दिलं तरी बी त्यांची काय तक्रार नसते बघ. आणि आज सकाळपासून कुठं गेलेत काय माहित, काहीतरी खास करणार आहेत वाटतं. भय भय, मला बी जाणवलं ते. अगं माझ्या पोरीनं तर माझ्या पेटीतली कपडे विस्कटून ठेवली आहेत बघ. समद्या कपड्यांची उलतापालत करून ठेवली आहे आणि घेऊन गेली तिला काय हवं होतं ते. तर ग, माझा लेक माळ्यावर चढून काहीतरी उचकापाचक करत होता. फळकुट, चिंद्या, कापड, बरंच काय काय घेऊन गेला. आणि कुठं नेतोस विचारलं तर म्हणतोय आमची काहीतरी गंमत आहे. भय भय, या पोरांचं जे काही चाललंय ना ते आज संध्याकाळीच कळेल बहुतेक. पण काय चाललं असेल ग ह्या पोरांच्या मनात, आणि कसली एवढी जोरदार तयारी करत असतील ही? आई राजा, आई राजा, उदो उदो. आजचा दिस लई विशेष आहे. आपण समदेत सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देतोय. आपल्या गावाची, परिसराची अवस्था बिकट आहे. तरी बी आपण समदे एक आहोत, म्हणूनच आपण समदे आनंदी आहोत आणि या कठीण परिस्थितीला तोंड देतोय. आपण देवी आईला साथ घालतोय, लवकरच ती आपल्याला प्रतिसाद बी देईल. बाबा लवकरच नाही, देवी आईने आत्ताच प्रतिसाद दिलाय.